दिंडोरी वृत्तांत न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांचा संताप। विंचूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन। निफाड तालुक्यातील कांद्याचे दर अतिशय घसरल्यामुळे शेतकऱ्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला असून त्यांच्या संतापाचा उद्रेक आज विंचूर येथे झालाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संभाजीनगर महामार्गावर भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। गेल्या काही दिवसापासून कांद्याला केवळ 7 ते 10 रुपये प्रति किलो एवढेच दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे। उत्पादन खर्च, वाहतूक व मजुरी यांचा खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहत नाही। या परिस्थितीविरोधात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने शेतकरी महामार्गावर उतरले। यावेळी शेतकऱ्यांनी कांद्याला हमीभाव द्या, शेतकरी विरोधी धोरणे बंद करा, शेतकऱ्यांच्या घामाचे मोल द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला। आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्थानिक पदाधिकारी यांनी केले। प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून आंदोलकांशी चर्चा केली। काही वेळानंतर पोलीस व प्रशासनाच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेण्यात आले, परंतु शेतकऱ्यांनी इशारा दिला की जर कांद्याच्या दरात सुधारणा झाली नाही तर सरकारने ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। या आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली। शेतकऱ्यांचा संताप आणि सरकारकडून मिळणारा प्रतिसाद या दोहोंच्या दरम्यानचा संघर्ष आता अधिक तीव्र होत चाललाय। दिंडोरी वृत्तांत न्यूज रिपोर्ट, वणी दिंडोरी। कांदा हा 5 महिन्यापासून जो विक्री होतो त्याचा दर हा 900 ते 1000 रुपये किंवा जास्तीत जास्त 1200 रुपये कांदा हा बाजारामध्ये विक्री होतोय। हे सर्व विक्री होत असताना कांद्याचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल 1500 रुपये हा उत्पादन खर्च आहे कांद्याला, आणि त्याची या ठिकाणी पडताळ पण बसत नाही। खरं तर 2 ते 2.5 ते 3,000 रुपये प्रति क्विंटल हा कांदा उत्पादकांना दर मिळाला पाहिजे, तर कुठंतरी शेतकऱ्यांना त्याचे 2 रुपये मिळतात। हे सर्व करत असताना आज केंद्र व राज्य सरकारने नाफेड आणि एनसीसीएफ या संस्थेमार्फत कांदा जो खरेदी केला आहे तो पण आज कुठंतरी बाजारामध्ये विक्रीसाठी येऊ राहिला, आणि तो विक्रीसाठी येत असताना आज दसरा बी संपला, आज 5 महिनेही झाले तरी शेतकऱ्याचा कांदा हा मोठ्या प्रमाणात खराब होऊ राहिला। या अनुषंगाने जो नाफेड आणि एनसीसीएफचा कांदा आहे, जोपर्यंत शेतकऱ्यांचा कांदा विक्री होत नाही तोपर्यंत नाफेड आणि एनसीसीएफनी हा कांदा बाहेर विक्रीसाठी काढू नये। तसेच सोयाबीनचं सुद्धा मार्केट आज कुठंतरी 4 आणि 4.5 रुपये कुठंतरी मिळतं आहे, आणि हे 4,000 रुपये मार्केट मिळत असताना केंद्र सरकारने खरं तर प्रति क्विंटल 7,000 रुपये हे सोयाबीनला हमी भावाचं मार्केट दिलं पाहिजे, तरच शेतकऱ्यांना कुठेतरी 2 रुपये मिळतील। आणि असे अनेक प्रश्न आहे। आज ऊसाचा प्रश्न असेल, ऊसाला सुद्धा एक रकमी FRP केंद्र आणि राज्य सरकारने न्यायालयाचा आदेश असताना सुद्धा साखर कारखान्याने कुठेतरी मोडा घातला, आणि ती एक रकमी FRP पासून साखर कारखाने दूर जात आहे। तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे ऊस उत्पादकांना एक रकमी FRP द्यावा, आणि निश्चितच सर्व ऊस उत्पादकांना, कांदा उत्पादकांना, सोयाबीन उत्पादकांना राज्य व केंद्र सरकारने न्याय द्यावा, या ठिकाणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने नमूद करतो। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय।